मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला। आणखी पावसामुळे पुन्हा एकदा रस्त्यांना नद्यांचं स्वरूप पाहायला मिळत आहे। ह्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकसानग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला। आज जिल्हाधिकाऱ्यांकडून मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला व मदतीचे केले आश्वासन। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवू नका। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आदेश। प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। तर लोकांना जी काही मदत करायची आहे ती जास्तीत जास्त करण्याची सरकारची मानसिकता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली। येत्या 2 तारखेला मुंबईच्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे। यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मोठं विधान केलं आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली। तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, खासदार संजय राऊत यांची मागणी। पत्रकारांशी बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। महाराष्ट्रातील डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर आहे आणि त्यामुळेच सर्वात जास्त डिझास्टर झाले आहेत। तसेच शेतकऱ्यांना हवी असलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। भारतासाठी ऐतिहासिक क्षण, भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला। भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून आशियाई कपचा किताब जिंकला। रविवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला सहजतेने हरवून 41 वर्षांच्या इतिहासात नव्यांदा आशियाई कप आपल्या नावे केला। टीम इंडियाच्या ह्या दमदार कामगिरीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या।